स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर घरातलं आजसुद्धा मला आहे ना ब्लॉगला सुरुवात करायला जरा उशीरच झालेला आहे. पण असो, घरातलं थोडंफार आवरलं होतं. त्यानंतर कालचं जे माझं ब्लाऊज अपूर्ण राहिलं होतं तर ते कंप्लीट करायचा मी प्रयत्न करते. पण आता कंटाळा आला आहे, बराच वेळ झाला मी शिवत होते. आता थोडं थांबून घेतलं आहे, पण होईल ते संध्याकाळपर्यंत असं मला वाटतं आहे. आणि वातावरण पावसाचं असल्यामुळे म्हणजे एकदा पाऊस येऊन गेला आहे आता सकाळी बऱ्यापैकी. तर काय होतं काय माहिती, पण व्हिडिओजला एवढा उशीर होतो. म्हणजे 12-1 पासून सुरुवात करते तर 4 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोडच नाही होत. तर आता चाललं आहे की घरात वायफाय बसवावं, पण थोडा टाईम लागेल त्या गोष्टींना. तर बघूया तोपर्यंत. तर तेच झालं, व्हिडिओसाठी सुद्धा खूप लेट झालं, अजूनही डाउनलोड नाही झालं, अपलोड नाही झालेला. असं ठीक आहे. तर आजच्या आपल्या ब्लॉगला मी आता सुरुवात करते. तर ते ब्लाऊज कंप्लीट करते. आणि आज पाऊस आलेला आहे, पण झाडांचे कुंडे मी खाली ठेवून घेतले होते, त्यामुळे त्यांच्यात पाणी मी जाऊ दिलेलं नाही आहे. कारण मला त्यांची जी काही माती असते तर ती उकरून काढायची आणि त्यानंतर मग त्यांना पाणी घालायचं आहे. तर ते करते आता. तर आज भरपूर दिवसांनंतर सकाळी साईबाबांची जी काही भजनं असतात तर ते टी व्हीवर लावले गेले होते. कारण काय तर कारवामध्ये चार्जिंग नव्हती. आणि जेव्हा माझ्याकडे कारवा नव्हतं तेव्हा सुरुवातीला हे साईलीला जे काही चॅनल आहे तर ते सकाळी माझ्याकडे रोज सुरू असायचं. पण आता भरपूर दिवसांनंतर पहिल्यांदा हे म्हणजे मी ऐकते. आरती झालेली होती सकाळची, त्यानंतर जी काही भजनं सुरू असतात तर ती लावलेली होती. आणि मी जस्ट झोपेतून उठून पुढच्या घरात आलेली होती. न्यावण्णी ते सुरू केलं होतं. खूप छान वाटलं मला सकाळी सकाळी बघून, खूप दिवसांनी. त्यानंतर हे नेलपेंटचं शेड माझं जसं काही जणू हरवलंच होतं. आधी म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी मी एवढं वापरला होता हा कलर, पण नंतर मला भेटतच नव्हता. आणि आता फायनली मला जसा पाहिजे होता तसा करेक्ट शेड मला भेटलेला आहे. खूप असो, तर आज सकाळी स्वयंपाक वगैरे नव्हता, फक्त नाश्ता केलेला होता, म्हणून बाकीच्या गोष्टींचं मी काही शूट नव्हतं घेतलेलं. आता डायरेक्टली दुपारी मी शूट घेते. दुपारी म्हणजे आधी स्कूलमधून आला तेव्हा. आणि आज त्याचा हाफ डे स्कूल होतं ना, आता मला स्वयंपाक करायचा होता. आधी पावभाजी की मिसळ पाव? नक्की 2-2 दिवस पाव नाही होणार आहे. उद्या पावभाजी कॅन्सल का? बरं ठीक आहे. खूप छान आहे, मस्त एन्जॉय करतोय, बसलाय, टी व्ही बघतोय, खातोय. मोठं झालं की काय मग तीच रॅट रेस सुरू. हेच दिवस चांगले असतात माहिती आहे का? फक्त एक्झामचं असतं ना. आणि आज आधीचं हाफ डे स्कूल होतं आणि हा असा आमचा खोटा आराम चालला आहे. खरं तर इकडे टी व्ही सुरू आहे, ते बघणं होतं आहे. हो करते. आता दुपारचे 3 वाजता आहेत आणि असं काहीच वातावरण झालेलं आहे. कुठल्या क्षणी आता पाऊस येऊ शकतो असं झालेलं आहे. आणि तुम्हाला काल दाखवलं व्हिडिओमध्ये, तर हे असं काहीच झालेलं आहे. पाणी पण कमी झालेलं आहे झाडांना. तर आता आधी ही सगळी आहे खालची जमीन म्हणते मी, ही माती, तर ही उकरून काढते आणि मग आता झाडांना पाणी घालते नवीन झारीने. काही झाडं आणायची बाकी ते खाली कुंड्यांसाठी. तर हा एक माझ्याकडे बऱ्याचदा दाखवून झालेला आहे व्हिडिओजमध्ये. तो हे याला ना खाली असं लाकडी होतं हँडल, पण ते मोडले माझ्याच्याने, लूज झालं होतं ते. आणि नंतर काही वेळानंतर म्हणजे काही दिवसांनंतर ते हरवलं माझ्या. तर याच्याने आता जे खालचा भाग असतो हा झाडांच्या कुंड्यांचा, तर तो मी आता माती खालीवर करते, म्हणजे जेणेकरून सरफेस तो एकसारखा होतो आणि पाणी छान असं शोषलं जातं खाली. ते करते आता. तर आज सकाळी ना आधीला टिफिन नव्हतं बनवायचं, म्हणजे शॉर्टकट द्यायचं होतं हाफ डे असल्यामुळे. तर त्याला फक्त फ्रूट्स दिले होते टिफिनमध्ये. आणि नाश्ता आमचा जरा सॉलिड झाला होता. तर
माझं असं चाललं होतं की आधीचा हाफ डे आहे, तर हे दोघं बापले की दुपारी घरी येतील तेव्हाच काय तो आपण स्वयंपाक करूयात, म्हणजे डायरेक्टली दुपारी जेवणं झाले की मग रात्रीला काही फारशी भूक नसते, तर असं माझं चाललं होतं. पण आणि तसंच झालं. दुपारी आधी घरी आल्यानंतर त्यालाही भूक नव्हती. तो बोलला की मम्मी मी थोडीशी भेळ करतो, तर तीच आम्ही दोघं जणांनी खाल्ली होती आणि डायरेक्टली संध्याकाळीच मला स्वयंपाक करायचा होता. तर आधीचं चाललं होतं 2-3 दिवसांपासून की मम्मी मिसळपाव कर, म्हणून खूप दिवस झाले घरी बनवलेलं नाही आहे आणि त्याला खूप आवडतं. मध्ये मी मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती, तर त्या दिवशी मला म्हणजे मी त्याला नेणार होती, पण काय माहिती त्याला आमच्यासोबत थोडंसं ऑकवर्ड होतं, तर तो नाहीच म्हणत होता. म्हणजे तो आला नाही माझ्यासोबत सुट्टी असूनसुद्धा. तर तो बोलला की मला घरीच करून द्या. तर आज घरी बनवायचं चाललं होतं, पण ते संध्याकाळी म्हणजे बरोबर नाही वाटत. तर संध्याकाळी मिसळपाव खाणं जरा हेवी होऊन जातं. तर मग त्याला म्हटलं दुसरं काहीतरी करते आणि मग मी पावभाजी करायचं ठरवलं होतं, पण पाव मागवायचे नव्हते. कारण जे माझे रेग्युलर व्हिडिओज बघत असतील त्यांना माहिती असेल की आम्ही पावभाजीसोबत शक्यतो पाव आणत नाही बाहेरून. आधीसाठी एखाद्या वेळेस मागवले जातात, पण आम्ही दोघंजण खास करून त्यासोबत फुलकेच मी बनवते. तर असो, इथे आता जे काही झाडं आहेत माझी बाल्कनीमध्ये, तर त्यांना मी काल खाली उतरवून ठेवलं होतं, कारण मला असं वाटत होतं की रात्री खूप जोराचा पाऊस होणार आहे, पण रात्री काही पाऊस नाही झाला आणि आता सकाळी परत त्यांना पुन्हा वर ठेवलं होतं. आणि त्यांच्यात पाणी घालताना जी काही माती आजूबाजूला सारली जाते आणि झाडांचे जे काही मुळा ओपन होतात, तर अधूनमधून मी आत्ता मगाशी जे टूल दाखवलं त्याने ते सगळी माती उकरून काढते, म्हणजे खालीवर करून घेते, ज्यामुळे की पाणी व्यवस्थित जिरलं जातं कुंड्यांमध्ये आणि छान असं झाडांची ग्रोथ होते. आणि कारण काय होतं ना, सारखं सारखं पाणी घालून झाडांना वरचं जे सरफेस असतं ते हार्ड होऊन जातं आणि सगळी माती गळून निघून जाते खाली, म्हणजे पाणी कुंड्यांमधून निघून जातं. आणि हे असं जर करत राहिलो आपण तर माती पाणी म्हणजे ओलावा टिकून ठेवते जास्त वेळासाठी, त्यामुळे हे मी अधूनमधून करत असते. तर सगळ्या कुंड्यांमधली मी ती माती आता छान अशी उकरून काढली आहे, खालीवर करून घेतली आहे. आणि खूप दिवस झाले झाडांना पाणी नव्हतं घातलेलं, 3 ते 4 दिवस, म्हणून मुद्दामूनच नव्हतं घातलेलं, कारण असं मला त्याला करायचं होतं म्हणून. आणि आज पावसाचंही वातावरण आहे, तर थोडंच पाणी मी त्यांना आता घालणार आहे ते झारीने. बाकी मग बघूया संध्याकाळपर्यंत देवाचा पाऊस. फायनली आता याचं उद्घाटन होतं आहे. पाणी भरून बघते. थोडा थोडा पाऊस पण यायला लागला आहे आता. इकडनं दिसतो पाऊस समोरून, तर झाडांना नाही लागलं. आणि जेवढं इकडनं पाऊस असतो तेव्हा पूर्ण पाणी झाडांवर पण येतं आणि खाली पण घालते. समोरून पाऊस असल्यामुळे आणि खरंच या झारीने खूप छान पाणी घातलं जाते झाडांना. मला आता असं वाटते की मी एवढे दिवस का वाट बघितली, का नाही घेतली, कारण मी बऱ्याचदा तिला बघत होते, ड्रापमध्ये ठेवत होती, परत डिलीट करत होती, कारण मला वाटत होतं की एवढं काही युजफुल हे ठरणार नाही. आपण घरी म्हणजे दुसऱ्या इतर भांड्यांनी पाणी घालू शकतो. आणि आज सकाळी खूप छान एक पाऊस म्हणजे होता सकाळी सकाळी, पण त्यानंतर दिवसभर पाऊस नव्हता, येत होता पण अगदी बारीक येत होता. आणि आता खूप जोराचा पाऊस येईल असं वाटत होता, पण काही नाही, थोडं चाला आणि परत थांबला आहे. तर पण तरीसुद्धा मी थोडं कमीच पाणी घातलं आहे झाडांना. नंतरून संध्याकाळी किंवा रात्री वगैरे जर का आलं तर काही म्हणजे शक्यता आहे, म्हणून मी थोडंच एकच झारी भरून पाणी सगळ्या झाडांना घालून दिलं होतं. आणि हे बघा असं पाणी घातलं जातं आहे पावसाच्या पाण्याचं. खूप छान पाणी घातलं जातं आहे, त्याच्याने एक सारखं पाणी घातलं जातं आहे झाडांना, तुम्ही बघू शकता. आणि झाडंही धुतली गेली. इथे ना मी तुळशी आणि जे काही देवांची झाडं आहेत दुसरी, तर सुतक जरी असलं तरी मी त्यांना पाणी घालते, घालावं लागतं, कारण इथे रोजच्या रोज आपण कोणाला बोलवणार आहेत की माझ्याकडे झाडांना पाणी घालायला या म्हणून. इतर झाडांना घालते तर मी त्यांनाही घालून देते. दिवा वगैरे लावणं नाही होत. गावाकडे कसं असतं, कोणीतरी दुसरं जे ज्यांना सुतक नसतं, बाहेर बिनसुतकी लोक, तर ते पाणी वगैरे घालतात. आणि मला खूप अनुभव आलेला आहे. माझी तुळस बऱ्याचदा गावी वगैरे जाणं होतं, तर झाडांना पाणी नसतं तर गळून पडते पूर्णपणे किंवा खराब होते. त्यापेक्षा मग मी घालत असते, दिवसाआड घालते, पण मला वाटलं की पाण्याची गरज आहे तर मी घालून देते. आणि खरं तर ह्या म्हणजे बरेच जण ह्या अशा काही गोष्टी मानत नाही, किंवा मग असं म्हणजे प्रथा पण नसेल कोणाकडे अशी. आता मला काही बाकीच्या गोष्टी माहिती नाही की सुतकमध्ये तुळसला पाणी वगैरे घालत नाही, हे का फक्त आमच्याकडे पाडलं जातं हे याची मला आयडिया नाही, पण आमच्याकडे पाडलं जातं म्हणून मी ते शेअर केलं. आणि हा कालच्या ब्लाऊजचा असा पसारा पडलेला आहे.
हे झालं आहे ऑलमोस्ट आता शिवून, फक्त स्लीव्ज लावायचे बाकी राहिलेले आहेत. तर पाठीला पण पूर्ण झाली ती बॉर्डर. थोडंसं जॉईंट करायला लागलं, पण हे जे जॉईंट केलेलं आहे ना दोघं साईडला, तर हे आपलं जे शिलाई मार्जिन असतं ना त्यात ते दबलं जाईल एवढंच काय तो पाठीचा भाग दिसतो. तर असं झालेलं आहे आता अर्धवट. आणि म्हणजे सगळे ब्लाऊज हे प्रिन्स कटचे असतात. करून दे ना, कट करून दे ना मला. काय देऊ तुला? कर तोपर्यंत, म्हणजे थोडंसं राहिलं ते शिवून येते. पैसे नुसता कट करायचे? आणि चल घे, 2 रुपये देईल. 10 रुपये देईल. मी तुला 50 रुपये देतो. 50 रुपये पण दे आणि हे कट पण करून दे. घे ना, कमवायला कुठे गेला आता? घे ना प्लीज. आधी तू जर एवढं काम केलं तर माझं तेवढं जोडलं जाईल. स्लीव्ज वगैरे कुठे चाकू? तर ब्लाऊज तरी ते आता शिवून झालेलं आहे, फक्त फिटिंग करायचं बाकी. आणि झाली असते आता फिटिंगसुद्धा, पण मशीन परत खराब झालं आहे. अशी शिलाई यायला लागली आता. एका साईडने बरोबर येते, एका साईडने अशी शिलाई येते. आता उद्या सकाळी पूर्ण मी त्याला केला आतासुद्धा खूप प्रयत्न, पण नाही होते ते. आणि आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. तर रात्री आता पटकन सगळं आवरून घेते. रात्री त्याला पूर्ण काढून, पूर्ण ओपन करून, काही धागे वगैरे काही अडकले असतील तर ते स्वच्छ करून ऑइलिंग करून रात्रभरवर ठेवायला लागेल. तर बघते आता उद्या सकाळी. असं झालं आहे. बरं झालं लवकर लक्षात आलं, नाही तर पूर्ण ब्लाऊज शिवून झालं असतं. तर आता रात्री लवकर आवरलं गेलं, तर रात्री बघते मशीनचं, किंवा मग जमलं तर उद्या रविवार, उद्याच बघते आता सुट्टीच्या दिवशी. थोडंसं रिलॅक्स असतं दुपारच्या वेळेला, तर बघूयात तेव्हा. तर इथे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली होती, आणि सकाळी फक्त नाश्ता केलेला होता म्हणून मी जरा लवकरच आज स्वयंपाकाला लागले होते. तर दुसरं एक कारण असं होतं पावभाजी बनवायचं, की सगळ्या भाज्या अर्धवट म्हणजे थोड्या राहिल्या होत्या. एकच शिमला मिरची राहिली होती, थोडंसं फ्लावर राहिलं होतं, ज्यामधून की अर्धा हातीच्या टिफिनसाठी बनवलं गेलं होतं. तर ही भाजी एक जरी बनवायला म्हटले तर पुरली नसते, आणि 2-3 भाज्या वेगळ्या करण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या पावभाजीच करूयात आपण. आणि आधीलाही आवडते, आणि भरपूर दिवस झाले होते त्या बनवणं झालं नव्हतं. तर इथे भाज्या मी बराच वेळ झालं, म्हणजे ब्लाऊजला जसं मी शिवायला लागले तसं एक अर्धा तास आधी पाण्यात टाकून ठेवलं होतं फ्रीजमधून काढून. तर आता त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि कट करून घेते आता. तर मला वाटतं वटाण्यांना तर 4 ते 5 महिन्यांपेक्षा जास्त झालेले, आणि मी जे स्टोअर केलेले वटाणे होते तर त्यांच्यातल्या तर हे शेवटचे वटाणे तुम्हाला दाखवते मी. काहीही नाही झालेलं, अगदी जशाचे तसे. तर आता हे शेवटचे वटाणे. आणि मी ना एकदा, म्हणजे एका वर्षी, 1-2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तर मी तेव्हा वटाणे म्हणजे असे व्हिडिओ बघितले होते मी यूट्यूबला, की त्यांना स्टोअर करण्यासाठी आधी जे मोठ्या साईजचे वटाणे असतात तर त्यांना निवडून घ्यायचं, त्यानंतर मग त्यांना थोडंसं साखरेच्या पाण्यातून नॉर्मली उकडून काढायचं, मग परत वाढवून स्टोअर करायचं. तर तसंसुद्धा करून बघितलं होतं, पण मला नाही माहिती ते प्रोसेस करताना माझं काही चुकलं असेल मे बी. तर ते टिकलेच नव्हते. महिन्याभरातच सगळे मला फेकायला लागले होते, असे चिकट झाले होते. त्यानंतर मग मी स्वतःच्या हिशोबाने करते, जसं मी सुरुवातीपासून करत आली होती. तर मी काय करते, मोठ्या साईजचे वटाणे बाजूला करते, त्यांना रात्रभरी फॅनखाली ठेवते, अजिबात पाण्यातून उकडत वगैरे काहीच नाही. आणि तसे मग झिपलॉक बॅगा असतात आपले, काय डब्बे असतात, तर त्यात स्टोअर करून ठेवते. छान वातावरण झालेलं आहे, म्हणजे सकाळपासून छानच आहे ह्याचं वातावरण. तर आता भाज्या शिजून होत आहेत, तोपर्यंत थोडंसं टेरेसवर जाऊन चक्करा मारून येते 2-4. बरं वाटतं जरा वर गेलं की फ्रेश वाटतं. आणि भाज्या खूप मोठ्या जाड माझ्याने चिरल्या गेल्या आज, त्यामुळे कुकर खूप जास्त फुल भरला आहे, आणि थोडंसं शिजायला त्यांना वेळ लागेल. तर तोपर्यंत मी फिरून येते, आणि मला बारीक करायचं आहे तर ते नंतर करते. आणि हो, पावभाजीमध्ये हिरव्या मिरच्या तर मी ह्यासाठी घालते, मसाल्याच्या डब्यात जे लाल तिखट आहे तर ते संपत आलं आहे, खूप कमी राहिलेलं आहे, आणि वरनं काढायचं आता मला कंटाळा येतो आहे, म्हणून मी थोड्या हिरव्या मिरच्या ॲड केली. आता ते वाटून ठेवते एखाद्या वेळेस लाईट वगैरे जर गेली तर, आणि मग जाते वर. तर हे सगळं वाटून झाल्यानंतर, म्हणजे वर टेरेसवर जाणं तर माझं कॅन्सलच झालं होतं. तोपर्यंत भाज्याही शिजून झाल्या होत्या. पण थोडा वेळ मी गॅलरीत मात्र शांत बसले होते, लसूण घेऊन गेले होते, तिथे सोलत बसले जरा वेळ, पण ते काही मी शूट वगैरे नाही घेतलं. आणि त्यानंतर मला भाजी बनवायला लागली होती, कारण भूक जास्त लागली होती आधीला, आणि सकाळचं त्याने फक्त ते फ्रूट्स आणि तिकडनं आल्यानंतर ती भेळ काय ते तेवढंच खाल्लं होतं, आणि तसंही मुरमुरे पोटात राहत नाही. तर
आणि त्यातल्या त्यात त्याची आवडीची भाजी होती. तर कर मम्मी पटकन असं त्याचं म्हणणं होतं. तर मी डायरेक्टली मग स्वयंपाकालाच लागले होते. आणि रात्री जेवण करून वर जायचं होतं, पण तेव्हाशी पाऊस सुरू झाला होता. म्हणजे खूप जोराचा नाही, हलका पाऊस होता, पण तरी आम्ही वर नव्हतो गेलो. आणि थोडंसं बाहेर पडलं की खूप छान वाटतं. आणि आज पूर्ण दिवसभरात माझं कुठे बाहेर निघणंच झालं नव्हतं. बाहेर म्हणजे मी खास करून टेरेसवरच जाते किंवा मग थोडंसं खाली पार्किंगमध्ये, तेवढंच काय ते फिरणं होतं. आणि नाही जर का गेलं तर त्या दिवशी खूप जास्त आजारी पडल्यासारखं वाटतं. तर असं इथे सगळं झालं होतं. भाज्या वगैरे मॅश करून झाल्या होत्या, जे वाटण करायचे होते ते करून झाले होते, ग्रेव्ही वगैरे बनवणं. इथे आता भाजी बनवून घेत होते मी. आणि आहोई आले होते आता, तर दूध आणलं होतं आणि 1-2 भाज्या घेऊन आले होते. ते तसं तर उद्या आहे बाजाराचा दिवस, पण त्यांच्या लक्षात नव्हतं म्हणून त्यांनी घेऊन आले होते बाहेर येताना. कुठे दिसलं असेल रस्त्यात फ्रेश वगैरे तर दूध तापवायला ठेवलं. भाजी म्हटलं बघू आता रात्रीला निवडायची नव्हतं खरं तर. भेंडी होती आणि काय गवार होती फक्त, तर एकच भाजी निवडायची होती मला. तर त्यामुळे ते तसंच बाहेर ठेवलेलं आहे गॅलरीत. आणि आज ना मी नेहमी जेव्हा पावभाजी बनवते तेव्हा म्हणजे जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल, बेडगी मिरची वापरते मी रंग छान येण्यासाठी. तर आज मी ती मिरची सुद्धा घालायला म्हणजे भिजवायला विसरली होती गरम पाण्यात, तर त्याची पेस्ट बनवली नव्हती म्हणून. आणि त्यातल्या त्यात लाल तिखट पण कमी होतं, हिरवी मिरची मी त्यात ॲड केली होती. तर जसं की असं बाजारासारखी लाल पावभाजी दिसते, तर तशी न दिसता थोडीशी अशी भुरसट दिसत होती, पण टेस्टला खूप छान झालेली होती. आणि हे अशा पद्धतीने मी फुलके बनवत असते पावभाजीसोबत. तर सिंपल अशी आपण जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो तशी मळून घेतली होती. थोडंसं मीठ घातलं होतं फक्त त्यात आणि थोडीशी घट्ट कणिक मळून घेतली होती. आणि अशा पद्धतीने त्यांना थोडंसं हलकं तव्यावर भाजून घेते एका साईडने, आणि मग दुसऱ्या साईडने त्यांना हे माझ्याकडे जी जाडी आहे पापड वगैरे भाजतो आपण त्यावर, तर त्यावर अशा पद्धतीने भाजून घेते. खूप छान लागतात चवीला. थोडंसं वियर्ड वाटत असेल पावभाजीसोबत चपाती वगैरे, पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. खूप छान लागतं. त्यासोबत बटर असेल तर बटर तुम्ही ह्या पोळ्यांना फुलक्यांना लावू शकता किंवा मग तूप लावू शकता. मी तूपच लावते प्रत्येक वेळेला. भाजीसुद्धा मी तुपात करते. आज होतं माझ्याकडे बटर आणि वाया जाण्यापेक्षा मग मी ते वापरलं होतं. 3-4 दिवस झाले फ्रीजमध्ये होतं, त्यामुळे ते मला संपवायचं होतं. तर सगळे फुलके इथे बनवून झालेले होते. तर त्यांना मी आता असं छान असं तूप लावून घेते. आणि इतके मऊसूत होतात ते थोड्या वेळ जर का त्यांना असं पॅक करून ठेवलं आहे का रुमालात वगैरे, तर खूप छान लागतात. तर इथे आता माझी पावभाजी बनवून झालेली आहे आणि जे काही फुलके मला बनवायचे होते तर ते पण आपल्या आता रेडी आहेत. आता कांदा वगैरे कट करते. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.